भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महाआघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा काल शांततेमध्ये पार पडला। या टप्प्यामध्ये चुरशीने 65% मतदान झालेलं आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राजदचे तेजस्वी यादव, राघोपूर तारापूरचे भाजपचे उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। 3.75 कोटी मतदार 121 मतदारसंघांमधील 1314 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत, अशी ही माहिती आहे। बिहार विधानसभा निवडणूक 2025च्या पहिल्या टप्प्यामधील मतदान पार पडलं आणि यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा जिल्ह्यामधील बख्तियारपूर या आपल्या मूळ गावी पोहोचून मतदानाचा हक्क सुद्धा बजावलाय। मतदानानंतर त्यांनी शाई लावलेलं बोट दाखवत लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे। प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नितीश कुमार हेलिकॉप्टरने मतदान केंद्रांवर पोहोचले। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यामधील अनेक महत्त्वाच्या जागांवर मतदान पार पडलेलं असून मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये लखीसरायमध्ये मोठा गोंधळ उडाला। उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी बूथ क्रमांक 404 आणि 405 वर त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आणि आरजेडी कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी सुद्धा अडवली असा आरोप आहे। बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न होत असून त्यांच्या सुरक्षेला सुद्धा धक्का निर्माण झाल्याचं ते सांगतायत। सिन्हा यांच्या ताफ्यावर शेण फेकल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलाय। या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला असून या व्हिडिओमध्ये काही जण घोषणाबाजी करत ताफा रोखताना दिसतायत। दरम्यान विजय सिन्हा यांनी एसपींवर सुद्धा संताप व्यक्त केलाय। कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यामधील गुरलापूर क्रॉस इथं उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री शिवानंद पाटील भेटीला आले असता त्यांच्या वाहनावर आंदोलकांनी चप्पल फेकली आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून मंत्र्यांना सुरक्षितपणे बेळगावकडे रवाना केलं। उद्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची शेतकऱ्यांची घोषणा पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेट बैठक बोलावलेली होती। सरकार सकारात्मक असल्याचं सांगत मंत्र्यांनी शेतकऱ्यांना 2 दिवसांची मुदत देण्याची विनंती सुद्धा केली आहे। राष्ट्रीय जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महुवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तेजप्रताप यादव यांनी मुख्यमंत्री पदाच्या संभाव्यतेबद्दल आपलं मत व्यक्त केलंय। जर कुणाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळत असेल तर ती संधी ते का सोडतील असं सुद्धा ते म्हणाले। त्यांनी सवाल उपस्थित केलाय। 14 नोव्हेंबर रोजी कोण काय होणार हे स्पष्ट होईल। मुख्यमंत्री पदावर तेजप्रताप यादव यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। बिहारच्या पहिल्या टप्प्यामधील मतदानादरम्यान भागलपूरच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजद आणि काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे। राजदला केवळ फ म्हणजे फरवती, र म्हणजे रंगदारी, प म्हणजे परिवारवाद आणि घ म्हणजे घोटाळे इतकंच माहिती असा आरोप सुद्धा मोदींनी केलाय। बिहारच्या युती राज्याला मुली पुन्हा जंगल राजापासून मुक्त ठेवण्यासाठी मतदान करतायत असं सुद्धा पुढे ते म्हणालेले आहेत। अररिया इथल्या सभेत त्यांनी मोठा जनसमुदाय उपस्थिती पाहून एनडीएच्या विजयाचा दावा केला। मोदींनी डबल इंजिन सरकारमुळे बिहारमध्ये आयआयटी, आयआयएम, एआयएमएस, मोठे पूल आणि केंद्रीय विद्यापीठांच्या प्रगतीची सुद्धा यादी वाचलेली आहे। राहुल गांधी यांनी दाखवलेल्या कथित ब्राझिलियन महिला मतदारांचा सत्य समोर आलेला आहे। सोशल मीडियावर लॅरिसा नावाच्या मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून माझा फोटो भारतातील मतदानाशी जोडणं हा वेडेपणा असल्याचं ती म्हणते। पोर्तुगीजमधील संदेशात लॅरिसा हिने मी कधीही भारतात गेले नाही आणि तो फोटो तिच्या तरुणपणी स्टॉक इमेज प्लॅटफॉर्मवर अपलोड झालेला होता असं सुद्धा तिनं सांगितलंय। तिच्या परवानगीशिवाय त्याचा गैरवापर झाला असल्याचा आरोप तिने केलाय। एका रिपोर्टमध्ये इंस्टाग्रामवर संपर्क केल्याची माहिती सुद्धा तिने दिली आहे। जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीमध्ये डाव्या आघाडीने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। 4ही महत्त्वाच्या पदांवर लेफ्ट युनियननं क्लीन स्वीप केलेला आहे। अध्यक्षपदी अदिती मिश्राने 1937 मतांसह अभाविपच्या विकास पटेल यांचा पराभव केला। उपाध्यक्षपदी के गोपिका, जनरल सेक्रेटरीपदी सुनील यादव आणि जॉईंट सेक्रेटरीपदी दानिश अली विजयी झालेत। अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये लेफ्ट आघाडीचा मोठा विजय मानला जात असून जेएनयूमध्ये डाव्यांचा झेंडा पुन्हा एकदा फडकलेला आहे।
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी संघटना निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना कॅम्पसमध्ये अचानक तणाव निर्माण झाला। लेफ्ट आणि अभाविप समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की होऊन वातावरण तापलं। परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी शक्यता पाहता विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप केला। दोन्ही गटांना वेगळं करत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि सध्या मतमोजणीची प्रक्रिया सुरक्षेच्या कडक बंदोबस्तामध्ये करण्यात येते।